राहुल गांधीची 7 ऑगस्टची पत्रकार परिषद पाहिली आहे का? नसेल पाहिली तर वेळ काढून एकदा ती पाहून घ्या. आधी ती पहा, मग विचार करा की जर मतांची अशी चोरी होत असेल तर ही चोरी नाही तर थेट दरोडाच आहे. आणि राहिला भारताच्या लोकशाहीचा, ते हवेतच विरून गेलेली आहे. राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सहजासहजी नाकारू शकत नाहीत. जर तुम्ही या परिषदेतील दाव्यांची थट्टा करीत असाल तर नक्कीच तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांनी निवडणुकांद्वारे भारताच्या लोकशाहीचा अंत करण्याचा एक भयानक आणि भयावह कट रचला आहे. निवडणूक आयोगाने आपल्यातील या गुन्हेगारांना बाहेर काढायला हवं आणि सांगायला हवं की कोणत्या लोकांच्या इशाऱ्यावर हे सगळं घडलंय. जर आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राहुल गांधी यांच्या दाव्यांची थट्टा करण्याऐवजी आता देशातील जनतेला उत्तर द्यावं लागेल. आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी आयोगाने फक्त काँग्रेसलाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी मतदार यादीची इलेक्ट्रॉनिक प्रत जारी करायला हवी, जेणेकरून कोणीही ती तपासू शकेल आणि भारताच्या निवडणुकीवरचा विश्वास पुन्हा एकदा प्रस्थापित करू शकेल. जेव्हा प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार आहे तेव्हा निवडणूक आयोगानेही प्रत्येक नागरिकासाठी मतदार यादीची इलेक्ट्रॉनिक प्रत आपल्याला वेबसाईटवर 24 तासामध्ये उपलब्ध करायला हवी. हाच तो अनुभव आहे ज्याबद्दल राहुल गांधी बोलत होते. 7 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुराव्यासह हा अनुभव फोडला आहे. आज राहुल गांधी इतक्या तयारीत आले जसं ऍपलचे CEO जसं आयफोन लॉन्च करीत आहेत. पण ही पत्रकार परिषद काही लॉन्चसाठी नव्हती, तर ती होती भारताच्या लोकशाहीच्या अंतासाठी. राहुल यांनी प्रत्येक गोष्ट पुराव्यासह दाखवली आणि सांगितलं की कर्नाटकच्या निवडणुकीत कशा प्रकारच्या फसवणुकी झाल्या. खरं तर ही फसवणूक किंवा चोरी नाही, साफ दरोडाच आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या कागदपत्रांची उंची दाखवली, जी तब्बल 7 फूट आहे. एवढ्या मोठ्या कागदपत्रांमधून प्रत्येक नाव तपासणं अशक्य आहे. एवढंच नाही तर या कागदपत्रामध्ये खेळ खंडोबात झालेला आहे. त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने अशी मतदार यादी दिली जी ऑप्टिकल करेक्शन रिग्निशन अर्थात जी OCR यादी असते ते वाचता येत नाही. मग आयोगाने काँग्रेसला असा डेटा का दिला जो मशीनने वाचता येत नाही? जर आयोगाला काही लपवायचं नसेल तर मशीन वाचनीय डेटा का दिला जात नाही, जेणेकरून आपल्याला सर्व स्पष्ट होईल. राहुल गांधी यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने आम्हाला 7 फूट उंचीचा आणि 30 किलो वजनाचा डेटा दिला. आता यात अडचण काय आहे? समजा आम्हाला एखाद्या मतदाराला ओळखायचा आहे तर त्याचा चेहरा किंवा पत्ता सगळ्या कागदपत्रांशी तपासावा लागत आहे. प्रत्येक फोटो, प्रत्येक पत्ता हाताने तपासायला लागतो. हा प्रचंड मोठं काम होतं आणि आम्ही 6 महिने याच कामामध्ये गुंतून राहिलो. प्रत्येक कागदपत्र तपासलं, फोटो काढले, तुलना केली. आता सांगा निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक मतदान यादी का देत नाही? आणि जेव्हा देतो तेव्हा 7 फूट उंचीचे हजारो पानांचे कागदपत्र का देतो असा डेटा जो मशीनने वाचता येत नाही? आयोगाला काय लपवायचं आहे? असे अनेक प्रश्न आता पडलेले आहेत. काँग्रेसच्या 30 ते 40 जणांच्या टीमनं एवढ्या बेंगळूर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरामधील विधानसभा क्षेत्राची मतदार यादी तपासली. यात 6 महिने लागले आणि तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने ज्या त्रुटी शोधल्या त्या मतांच्या खुल्या दरोड्यामुळे कोणाच्याही अंगावर काटा येईल. जर आयोगाचा काही घपला नसेल तर या डिजिटल इंडियाच्या या युगात इलेक्ट्रॉनिक मतदार यादी का दिली जात नाही? हा देखील प्रश्न आहे आणि प्रत्येक नागरिकाने हा प्रश्न विचारायला हवा की राहुल गांधी यांना सांगितलं आहे की कर्नाटकमधील एका विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीच्या तपासणी 6 महिने लागले. जर इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर काही सेकंदात संपूर्ण देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाचं मूल्यमापन करता येईल. त्यांनी महादेवपुरा विधानसभेतील 5 प्रकारच्या फसवणुकी उघड केल्या. एक तर म्हणजे डुप्लिकेट मतदार मध्ये तर एकच व्यक्ती 3, 4, 5, 6 वेळा मतदान करत आहे किंवा त्याचं नाव अनेकदा यादीत आहे. उदाहरणार्थ गुरकित सिंग डांग असं महादेवपुरात 4 बूथवर मतदान केलं त्यानं. त्याचे वडील रणबीर सिंग घर क्रमांक ये413 असं 4 वेळा दिसतं. आदित्य श्रीवास्तव याचं नाव महाराष्ट्र, कर्नाटक, लखनौ आणि वाराणसीत दिसत आहे. अशा 11,965 डुप्लिकेट मतदारांची यादी राहुल यांनी सादर केलेली आहे. आणि त्यांनी एवढंच केलं नाही तर सगळं PPT द्वारे सगळं एखादा सिनेमा कसा दावतात किंवा एखादा मोबाईल लॉन्च कसा करते तशा प्रकारे सर्व पुराव्यासहित A to Z डिटेलमध्ये त्यांना या आपल्याला दिसत असेल कशा प्रकारे त्यांना दाखवलेलं आहे. तसेच 2 नंबर त्यांना काय केलं तर बनावट जे अवैध पत्ते आहेत त्यांचे ऍड्रेस, काही पत्ते अस्तित्वातच नाहीत किंवा बनावट आहेत. उदाहरणार्थ
मुनिप्पा आणि मंजुला यांचा पत्ता हाऊस नंबर 0 असा आहे. जेव्हा पडताळणी केली तेव्हा समजलं की असा कोणताही पत्ता सापडला नाही. नंबर 3चं काय केलं तर एका पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार, एका बेडरूमच्या घरात 80 मतदार नोंदवले आहेत, तर प्रत्यक्षात तिथं कोणीच राहत नाही. बूथ क्रमांक 366 वर असाच प्रकार आढळला. 4 अवैध फोटो, काही मतदारांचे फोटोच नाहीत किंवा इतके अस्पष्ट आहेत की ओळखता येत नाहीत. 4132 मतदारांचे फोटो अवैध आढळलेले आहेत. आणि 5 नंबरच्या त्रुटी काढल्या, जे फॉर्म 6चा गैरवापर करीत होते. फॉर्म 6 नव्या मतदारांसाठी आहे, ज्याचं वय 18 किंवा 23 असतं. पण महादेवपुरामध्ये 33,692 फॉर्म आणि 6 भरलेल्यापैकी काहींचं वय 70, 80 आणि 95. उदाहरणार्थ शकुन राणी वय 70 वर्षे पहिल्यांदा मतदार म्हणून नोंदवल्या गेल्या. त्यांनी 2दा अर्ज केला. त्यांना बरेच फोटो झूम इन झूम आउट करून बघितलं आणि अशा प्रकारचं जे कांड आहे आता राहुल गांधींना उघड केलेलं आहे. राहुल गांधी म्हणाले, हा निवडणूक आयोगाचा डेटा आहे, आमचा नाही. त्यांच्या डेटातच एका विधानसभेत 1 लाख बनावट मतदार आहेत. बनावट पत्ते, डुप्लिकेट मतदार कार्ड, फॉर्म 6चा गैरवापर हे सगळं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला नाही तर भारताच्या युवकांना, जनतेला सांगतोय. हा तुमचा भविष्य आहे. तुमच्या डोळ्यात देखत संपूर्ण व्यवस्था लुटली जात आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे ट्विट करून राहुल गांधी यांनी शपथपत्रावर माहिती देण्यास सांगितलं. पण राहुल गांधी यांनी या आयोगाच्या डेटावर आधारित पुरावे दिले आहेत. मग शपथपत्राची गरज तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आयोगाने स्वतःला शपथपत्र द्यावं. आयोगाने तर स्वतःला शपथपत्र द्यावं. 11,000 डुप्लिकेट मतदार असू शकत नाहीत. आयोगाने या आरोपांची चौकशी करावी, पण त्याऐवजी ते शपथपत्र मागत आहेत, जेणेकरून राहुल यांच्यावर दबाव टाकता येईल. राहुल यांचा प्रश्न असा आहे की जर या आयोगाला काही लपवायचं नाही तर इलेक्ट्रॉनिक मतदार यादी का दिली नाही. 21व्या शतकात एक हार्ड ड्राईव्हवर 100 वर्षाचा डाटा संपूर्ण साठवू शकतो. मग आयोगाला 45 दिवसात सीसीटीव्ही फुटेज का नष्ट करतो, मतदार यादी का देत नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. महादेवपुरा विधानसभेत या बीजेपीला 2,19,632 मते एवढी पडली आणि ते मिळाली. तर काँग्रेसला 11,586 मते या एका विधानसभेत बेंगळूर सेंट्रल लोकसभेची जागा बीजेपीच्या पारड्यात टाकली. राहुल यांनी सिद्ध केलं की 25 अशा जागामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. जर ह्या 25 जागा त्यांना मतदान इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर हे सत्य आणखी भयावह असेल. अजून जर त्यांना डाटा मिळाला तर अजून ते संपूर्ण चौकशी मध्ये जाऊन याचा डाटा अजून चांगल्या प्रकारे अॅनालिसिस करू शकले असते. मित्रांनो, ही पत्रकार परिषद भारताच्या त्या जनतेसाठी आहे, त्यांचा एकमेव आवाज आहे, मताचा आवाज. जर हा आवाज दाबला गेला तर जनता नावाची गोष्ट मृत होईल. भारताच्या लोकशाहीसाठी 100 वर्षाहून अधिक काळ लढणाऱ्या, बलिदान देणाऱ्या जनतेला हा प्रश्न विचारायला हवा, आपण आपली लोकशाही असं नष्ट होऊ देणार का? तर मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंट करा. कारण हे एवढा IMP मुद्दा आहे किंवा एवढा डेंजर प्रकरण आहे. कारण अक्षरशः आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि लोकशाहीचा अंत कुठेतरी होतोय का असा अनेक प्रश्न, आणि एक नाही तर अनेक प्रश्न समोर येत आहेत. मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि बघत राहा राजतक मराठी. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.